परमपावन श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे महात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्रप्रयोग भाग 24वा। जय मिळवण्याकरिता मंत्र। एखाद्या कार्यात किंवा चालू उपक्रमामध्ये जय मिळावा, आपली सरशी व्हावी, आपण यशस्वी व्हावे म्हणून प्रस्तुत मंत्राचा प्रयोग केला जातो। कोणतेही सश्रद्ध स्त्री पुरुष भाविक भक्त या स्वानुभूत सिद्ध मंत्राचा सांगितल्याप्रमाणे जप करून अनुभूती घेऊ शकतात। युगादिकृद्युगावर्तो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनंतजित। युगादिकृत युगादिकांचा आरंभ करणारा, युगावर्तः चारही युगे चक्राप्रमाणे फिरवणारा, नैकमायाः अनेक माया धारण करणारा, महाशनः कल्पाच्या शेवटी सर्वांना ग्रासून टाकणारा, अदृश्यः इंद्रियांना कळू न शकणारा, व्यक्तरूपः स्वयंप्रकाश असल्याने योग्यांना स्पष्ट दिसणारा, सहस्रजित युद्धात देवांच्या हजारो शत्रूंना जिंकणारा, अनंतजित युद्धात किंवा खेळात सर्वांना जिंकणारा। आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत या मंत्राचा स्नानानंतर शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून श्री भगवंतांची त्याप्रमाणे मनोभावे प्रार्थना करून रोज 108 वेळा मनातल्या मनात प्रेमादरपूर्वक जप करावा आणि अनुभूती घ्यावी। आपण करीत असलेल्या मंत्राबद्दल आणि मंत्राच्या देवतेबद्दल आपल्या हृदयात शंकारहित श्रद्धा असणे ही अशा सर्व उपासनांसाठीची अतिशय महत्त्वाची अट असते। संदर्भ श्री विष्णू सहस्रनाम रहस्य, लेखक परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे, श्री वामनराज प्रकाशन, पुणे।